प्रश्न पहिला, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आहे? ऑप्शन 1 निकोबार, ऑप्शन 2 कोलकाता, ऑप्शन 3 चेन्नई, ऑप्शन 4 गुवाहाटी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कोलकाता. प्रश्न दुसरा, संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? ऑप्शन 1 23 फेब्रुवारी 1876, ऑप्शन 2 20 फेब्रुवारी 1870, ऑप्शन 3 10 फेब्रुवारी 1874, ऑप्शन 4 25 फेब्रुवारी 1876. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 23 फेब्रुवारी 1876. पुढचा प्रश्न आहे, नॉक आउट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 गोल्फ, ऑप्शन 2 नेमबाजी, ऑप्शन 3 बॉक्सिंग, ऑप्शन 4 बॅडमिंटन. उत्तर आहे ऑप्शन 3 बॉक्सिंग. तर नॉक आउट या व्यतिरिक्त ब्रेक, डिफेन्स, डाऊन, हुक, बॅरबिट पंच हे शब्दसुद्धा बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. नंदनकानन नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 आसाम, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 तामिळनाडू, ऑप्शन 4 ओरिसा. उत्तर आहे ऑप्शन 4 ओरिसा. तर नंदनकानन नॅशनल पार्क ओरिसा राज्यात आहे. संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? ऑप्शन 1 नागपूर, ऑप्शन 2 खडकी, ऑप्शन 3 औरंगाबाद, ऑप्शन 4 जालना. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 खडकी. पुढचा प्रश्न आहे, जल्लीकट्टू ही शर्यत खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सांस्कृतिक वारसाचा प्रकार आहे? ऑप्शन 1 तामिळनाडू, ऑप्शन 2 पंजाब, ऑप्शन 3 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 4 हरियाणा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 तामिळनाडू. भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन 1 हैदराबाद, ऑप्शन 2 बंगलोर, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 चेन्नई. उत्तर आहे ऑप्शन 3 पुणे. तर भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस पुण्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन 1 श्रीनगर, ऑप्शन 2 जयपूर, ऑप्शन 3 अहमदाबाद, ऑप्शन 4 अमृतसर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 अमृतसर. पुढचा प्रश्न आहे, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? ऑप्शन 1 लोकसभा अध्यक्ष, ऑप्शन 2 राष्ट्रपती, ऑप्शन 3 राज्यपाल, ऑप्शन 4 पंतप्रधान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 राष्ट्रपती. भारतातील कोणत्या शहरात चेरी ब्लॉसम महोत्सव साजरा केला जातो? ऑप्शन 1 शिलाँग, ऑप्शन 2 दिल्ली, ऑप्शन 3 कोलकाता, ऑप्शन 4 जोधपूर. उत्तर आहे ऑप्शन 1 शिलाँग. तर शिलाँग या शहरात चेरी ब्लॉसम हा महोत्सव साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ज्ञास लोकसंख्या शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 1 कार्ल मार्क्स, ऑप्शन 2 पीटर ड्रकर, ऑप्शन 3 जॉन माल्थस, ऑप्शन 4 डी.आर. पेंडसे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 जॉन माल्थस. पुढील प्रश्न आहे, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले? ऑप्शन 1 अनंत कान्हेरे, ऑप्शन 2 विनय कुमार, ऑप्शन 3 बाबू गेनू, ऑप्शन 4 शिरीष कुमार. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 शिरीष कुमार. बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर कोणत्या दिवशी खोदली गेली? ऑप्शन 1 3 फेब्रुवारी 1974, ऑप्शन 2 5 फेब्रुवारी 1970, ऑप्शन 3 15 फेब्रुवारी 1977, ऑप्शन 4 10 फेब्रुवारी 1980.
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 3 फेब्रुवारी 1974. भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात कोणत्या व्यवसायासाठी लागू करण्यात आला? ऑप्शन 1 उत्पादन क्षेत्र, ऑप्शन 2 माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, ऑप्शन 3 ऑटोमोबाईल क्षेत्र, ऑप्शन 4 शक्ती संसाधन क्षेत्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 माहिती तंत्रज्ञान क्षेत्र. आपणास सूर्यकिरणापासून कोणते व्हिटॅमिन मिळते? ऑप्शन 1 व्हिटॅमिन अ, ऑप्शन 2 व्हिटॅमिन बी, ऑप्शन 3 व्हिटॅमिन सी, ऑप्शन 4 व्हिटॅमिन डी. उत्तर आहे ऑप्शन 4 व्हिटॅमिन डी. तर आपणास सूर्यकिरणापासून व्हिटॅमिन डी मिळते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.